या संपूर्ण ब्रह्मांडामध्ये जो इतरांना संपवण्याची तयारी करतो ना भक्तांनो, तो स्वतःला वाचवण्यात मात्र पूर्णपणे कमी पडतो आणि जो नेहमी दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो ना, तो स्वतः कधी संपत नाही. हीच खरी नियती आहे. माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागून जाते हे मात्र त्याला त्याच्या पूर्ण आयुष्यात कधी कळत सुद्धा नाही. म्हणून भक्तांनो, दुसऱ्याची वाट लावण्यापेक्षा स्वतः नक्की चांगल्या वाटेला लागा. कोणाची वाट लावण्यापेक्षा त्याला वाट दाखवण्याचे नेहमी कार्य करा. माणसाचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो बरं का, तर तो विचारांवरून ठरत असतो. धर्म कोणताही असो, चांगला माणूस बना, कारण शेवटी हिशोब तुमच्या कर्माचा होतो तर धर्माचा होत नसतो. प्रेमळ भक्तांनो, असेच बाळूमामांचे भक्तिमय संदेश प्राप्त करण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. हे भगवंत आहेत जे प्रत्येक भक्तांना साथ देत असतात. हे ईश्वर आहेत जे आपल्या प्रत्येक भक्तांना माळेसारखं सांभाळत असतात. फक्त तुम्हाला त्यांच्या नामांचे जप करायचा आहे. मित्रांनो, आजचा हा बाळूमामांचा भक्तिमय संदेश जर तुमच्या समोरून व तुमच्या कानाला ऐकू येत असेल ना, तर नेहमी लक्षात घ्या, तुम्ही भाग्यवान आहात. कारण भगवंत कोणाच्याही समोर सहज येत नसतात. त्यासाठी चांगले भाग्य लागते. म्हणून स्वतःला भाग्यशाली समजा. नक्की तुम्हाला तुमच्या आयुष्यात मोठा चमत्कार पाहायला मिळेल. म्हणून आज कोणत्याही परिस्थितीमध्ये हा संदेश दुर्लक्ष करू नका भक्तांनो. लक्षात ठेवा, मी सर्वत्र आहे. मी चराचरात व्यापून आहे. जो मी वारा आहे, मी पाणी आहे, आकाश देखील मीच आहे बरं का. व पक्ष्यांच्या कंठातून निघालेली शिलही मीच आहे. नक्कीच गाणगापुरात देखील मीच आहे. ध्रुवावर, कैलासावर आणि गुरुडावरही मीच आहे. मी कोठेही गेलेलो नाही. मी सदैव तुमच्या पाठीशी आहे. भिवू नका, हम गया नहीं अभी जिंदा है. माझ्या प्रेमळ भक्तांनो, जरी मी तुम्हाला शरीराने दिसत नसलो तरीही मी तुमच्या सोबतच असतो बरं का. फक्त हा तुमच्या मनाला एकदा विश्वास पटवून द्या. बाकी पुढचं आम्ही पाहू. तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. माझ्या भक्तांनो, तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये अडचणी येत असतील तर त्यावेळी काही भिण्याची गरज नाही. भिल्यानंतर अडचणी वाढत असतात. ही गोष्ट तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायचं आहे. लक्षात घ्या, दिवा स्वतः नेहमी जळत असतो व त्याच्या शांत व मंद अशा प्रकाशामध्ये भगवंतांचे सुस्वरूप की जे पाहिल्यावर डोळ्यांना सुख वाढते तेही दिसते आणि शिवाय गाभाऱ्यातील अंधार नाहीसा होतो. भक्ता, तुझ्या शरीररूपी गांभीर्याला मनातल्या वेगवेगळ्या शंकाचा व मनाचा म्हणजे त्या अंधाराचा नाश होऊन तुला सुंदर एक पवित्र शुद्ध असे नक्कीच पूर्णपणे पीठ दिसायला लागेल, ज्याची तुझ्यामध्ये आवड निर्माण होऊन तू या सुंदर भक्ती मार्गामध्ये नक्कीच येशील. एकदा का तू या अंधारातल्या मनाला प्रकाशात येण्यासाठी म्हणून हट्ट केलास आणि तो नक्कीच घट्ट करून या बाळूमामांच्या चाकर म्हणून सेवा करण्याची जिद्द ठेवलीस ना, तर लक्षात घे, नक्की तुला बाळूमामा मायेसारखं सांभाळतील व सद्गुरूंचे रूप तू स्वरूप होऊन तुझ्या पुढे सतत नक्की भासमान होऊ लागेल आणि तू या भक्ती मार्गातून नक्की गुरुमार्गाचा मार्ग व महामार्ग शोधशील. क्षणार्धात लक्क प्रकाश पडावा अशी स्थिती होऊन तू शोधत असलेला गुरुमार्ग तुला निश्चिंत स्वरूपात दिसेल. म्हणून प्रेमळ भक्तांनो, नेहमी भगवंतांची भक्ती करा. भगवंतांचे नाम जपाल तर भगवंत तुम्हाला जपतील. अहंकार आणि लोभ हे प्रत्येक माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण असते बरं का. कारण जो अनन्य भावनेने बाळूमामांना शरण जातो त्यांना बाळूमामा आपल्या मार्गदर्शन आणि अनुभूतींची अहंकार आणि लोभापासून नक्की दूर राहण्यास मदत करतात. हे नक्की त्रिवार सत्य आहे बरं का. कारण बाळूमामांची अनुभूती येणे व आशीर्वाद लाभले या गोष्टी म्हणजेच अमृत मिळण्यासारखं असतात बरं का.
यावरती विश्वास ठेवा. सदा बाळूमामांचे नामस्मरण करा आणि कायमचे या तुमच्या दुःखाच्या आयुष्याला सुखी आयुष्य बनवा. मित्रांनो, बाळूमामा सांगत असतात, प्रेमळ भक्ता, जरी परिस्थिती तुझ्या विरोधात असली ना तरीही भिवू नको, कारण हम अभी भी गया नाही, अभी भी हम जिंदा है. मी तुला सर्वप्रथम हे सारखं सांगत असतो बरं का, मात्र तुझे यावरती लक्ष नक्कीच राहावे लागते. प्रत्येक वेळी वेळ निघून जाते. आपले घर, आई वडील, घरचे जेवण व मित्रमंडळी यांसारख्या अनेक गोष्टी आहेत ज्या आपल्या समोर असताना त्यांची किंमत कधी माणसाला कधी समजत नसते. पण एकदा का ती गोष्ट दूर झाली व दिसेनाशी झाली ना, तेव्हा मात्र आपल्यासाठी सर्व काही कितीही नक्कीच लाभदायक होते हे लक्षात यायला आपल्याला सुरुवात होते. नक्कीच वेळ निघून जातो आणि त्या जागी नक्कीच अंतर येतो. खरं तर एखादी गोष्ट जीवनातून गेल्यावरच त्याची खरी किंमत कळणे किंवा त्यावर प्रेम करणे ही जगातील सर्वात मोठी शोकांतिका आहे बरं का. यावेळी शोकांतिका कोणतीही नाही भक्तांनो. एखादी गोष्ट भगवंतांनी तुम्हाला दिलेली आहे ना, तुमचे हे आयुष्याची जगण्याची वेळ जर तुम्हाला भगवंतांनी दिलेली आहेत ना, तर या प्रत्येक दिवसाला, प्रत्येक क्षणाला आनंदाने नक्की याचा स्वीकार करा व आनंदाने जगा. तुम्हाला तुमच्या पूर्ण आयुष्यात तुम्हाला नक्की हा आजचा दिवस भेटणार नाही, म्हणून आजचा दिवसही तुमच्यासाठी खास आहे व उत्तम आहे असं समजा व प्रत्येक दिवसाला आनंदाने जगा. भगवंत नक्की तुमच्या सोबत असतील. मित्रांनो, आज तुमच्याकडे जितकाही किमतीचा वेळ आहे ना, तितका वेळ मात्र हा संदेश ऐकण्यासाठी द्या. इतका वेळ जरी तुम्ही तुमचा वेळ देऊन संदेश ऐकला असाल तर तुमचे आभार. अजून काही मिनिट शांत मनाने ऐका व सर्व संदेश ऐकल्यानंतर हे सर्व देवांचे शब्द आहेत ना, ते सर्व तुमचे शब्द मनात टाकल्यानंतर, मनामध्ये सर्व काही अर्पण केल्यानंतर हे सर्व काही तुमच्या कृतीमध्ये अर्पण करा आणि तुम्ही स्वतः पाहाल की कशा प्रकारे तुमच्या आयुष्यामध्ये आनंद येत आहे व कशा प्रकारे भगवंत तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. मित्रांनो, भगवंत नेहमी आपल्या भक्तांना सांगत असतात, प्रेमळ भक्ता घाबरू नको रे, कारण घाबरल्याने काही नक्की होणार नाही. नक्की बाळूमामा आपल्या नक्की सखा असतात. कर्म हे कोणाला नक्कीच कधी सुटले नाही. कर्माचा बोध आणि त्याची मार्मिकता सर्व कळायला हवी. बोध हा बुद्धीला नक्की पटणाऱ्या गोष्टीचा होतो. बुद्धीला खरे तर काहीच पटत नसते. त्यासाठी ज्ञान होणे हे फार महत्त्वाचे आहे आणि ज्ञान ज्या वेळेला बुद्धीला होते ना, त्या वेळेला त्याच्यातील मार्मिकता म्हणजे खरे मर्म काय आहे हे कळायला लागते आणि हे दोन्ही कळाले की आपोआप भक्तिमार्ग हा सुलभ नक्कीच होत असते हे कळते. भक्ती आणि भजन करता करता हे सगळे समजायला लागते. म्हणून सगळ्यात महत्त्वाचे आहे बोध, कर्म आणि मार्मिकता. मित्रांनो, या तीन ज्या गोष्टी आहेत, एवढ्या बलवान गोष्टी या पूर्ण ब्रह्मांडात नक्की नाही. म्हणून या गोष्टींचे तुमच्या मनामध्ये आकलन करा व जीवनाला सुख व समृद्धीने भरून टाका. मित्रांनो, जीवन म्हणजे काय आहे? सुख दुःखाचा प्रवास आहे. आज जरी सावली तुमच्या बाजूने असली ना, आज जरी पूर्णपणे शांतता व आनंद तुमच्या बाजूने असले ना, तर ते दुसरीकडे देखील जाऊ शकतं. याची प्रत्येकाने जाणून ठेवावं. आज जो झोपडीत राहतो तो उद्या महलात देखील राहतो. कारण काय फरक राहतो? कारण ज्या प्रकारे रडणारा बंगल्यात रडतो व हसणारा झोपडीत राहतो. मग पूर्णपणे आनंद कोणत्या गोष्टीत शोधावा हे मात्र भगवंतांनी त्यांच्या हातात दिलेलं आहे. फक्त कोणाचे जीवन पाहून तुमचे जीवन त्यांच्यासाठी सारखे करण्याचा प्रयत्न कधी करायला जाऊ नका. लक्षात ठेवा, त्यांच्यातील चांगले गुण घ्या व आयुष्याला नक्की चांगले बनवा. मात्र त्यांच्यासारखे जीवन बनवायचे आहे ही जिद्द जर तुमच्या मनात लागली असेल ना, तर त्याकडे
थोडं दुर्लक्ष करा, कारण भगवंतांनी प्रत्येकाच्या जीवनामध्ये प्रत्येक वेळी वेगळं काहीतरी लिहून ठेवलेलं आहे बरं. त्यापेक्षा चांगलंही तुमच्यासाठी लिहून ठेवले आहेत. यावरती विश्वास ठेवा आणि मग आयुष्य जगा. नक्की भगवंत तुम्हाला जे देतील, ज्याची तुम्ही कधी तुमच्या पूर्ण आयुष्यात ही कल्पना करू शकणार नाही. मित्रांनो, देव सांगत असतात, घाबरू नको बाळा, आम्ही आहोत ना. तुझ्या जीवनामध्ये ज्या सध्या तुला अडचणी येत आहेत ना, त्या सर्व अडचणींचा एक प्रकारे थोड्या काही वेळानंतर अंत आहे. फक्त तुला घाबरायचे नाही बरं का, कारण घाबरल्याने तुझ्या अडचणी पूर्णत्व वाढू शकतात. तुला न घाबरता तुझे कर्म चांगले ठेवायचं आहे. फक्त कर्म चांगले ठेव व आयुष्यात चांगल्या पद्धतीने जग. नक्की आयुष्यात आम्ही तुझ्या सोबत आहोत हा विश्वास तुझ्या मनात एकदम घट्ट असा बसवून दे. मित्रांनो, देव सांगत असतात, माझ्या प्रेमळ भक्ता, आता येणाऱ्या काही कालांतराने तुझ्या जीवनामध्ये मधील जे कोणी तुझे शत्रू आहेत ना, ते सर्वजण आता मी स्वतः त्यांचा अंत करेल. मी स्वतः त्यांना पूर्णपणे संपवेल व त्यांचा अंत करून तुझ्या जीवनाला एकदम चांगले जीवन बनवून टाकेल. फक्त तुला घाबरण्याची गरज नाही भक्ता, कारण घाबरल्याने काही होत नसते बरं का. न घाबरता प्रत्येक काम कर, आम्ही तुझ्या सोबत आहोत. फक्त हा विश्वास तुझ्या मनामध्ये ठेव आणि नंतर बघ कशा पद्धतीने तू तुझ्या आयुष्याला सावरतो. लक्षात घे भक्ता, प्रत्येक मनुष्य आहे. प्रत्येकाचे जीवन आहे असे नसते, तर प्रत्येकामध्ये जिद्द नक्की नसते. आणि ज्याच्यामध्ये जिद्द असते ना काही करायची, तो प्रत्येक जिद्द धरून बसलेला आहे, तो जिद्द नक्की तो प्राप्त करतो. आता असे म्हटल्यानंतर तू देखील जिद्द एखादी धरून बसतील आणि प्रत्येक वेळी फक्त धरून बसतील. त्यासाठी कोणती कृती, त्यासाठी आवश्यक असलेली योजना करणार नाहीस, हे मात्र चुकीचं आहे. कोणतीही ध्येय प्राप्त करण्यासाठी लक्षात घ्या, फार महत्त्वाचं आहे भक्तांनो, कोणतेही ध्येय प्राप्त करण्यासाठी फक्त त्यासाठी संघर्ष करणे, त्यासाठी दिवस ना रात्र मेहनत करणे चुकीचं नक्कीच असू शकते एखाद्या वेळी. कारण संघर्ष आणि कष्ट तर तुम्ही कराच प्रिय भक्तांनो. लक्षात घ्या, त्यासाठी तुम्हाला पूर्णपणे नियोजन करावे लागेल की कशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या आयुष्यात या ध्येयाला प्राप्त करायचा आहे. कशा पद्धतीने या ध्येयाकडे जाण्याचा सोपा मार्ग तर नसतोच, मात्र सोपा मार्ग कशा पद्धतीने निर्माण करायचा आहे असा विचार करा व त्या ध्येयाला तुम्ही स्वतः प्राप्त करा. भक्तांनो, लक्षात घ्या, अशक्य असे काही नसते, सर्व काही शक्य आहे. कारण या ब्रह्मांडात असलेल्या सर्व गोष्टी कोणत्या ना कोणत्या कारणासाठी नक्की मी दिलेले आहेत बरं का. म्हणून त्याचा उपयोग करा व आयुष्याला सुखमय जीवन बनवा. मित्रांनो, बाळूमामांचे संदेश प्रत्येक भक्तांकडे शेअर करा, जेणेकरून प्रत्येक भक्तांना हे देवांचे संदेश ऐकण्याचे पुण्य मिळेल व त्याचे पुण्य तुम्हालाही मिळेल, कारण तुम्ही नक्की भगवंतांचे संदेश प्रत्येकांना ऐकण्याचे कार्य हे दिलेले आहेत. देव सांगत असतात, माझ्या प्रेमळ भक्ता, घाबरू नको रे, घाबरल्याने काही होणार नाही. लक्षात ठेवा, जो नेहमी चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो, पण त्यांची साथ कधी सोडत नसतो. आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो, पण त्यांना त्यांच्या पूर्ण आयुष्यात मात्र कधी साथ देत नाही. ध्यानात ठेवा, निराशवादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही. सकारात्मक विचारसरणी असल्यास तुमची प्रगती अनंतकाळ होते. जर नशीब काही चांगली देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि नशीब जर सुरुवात नक्कीच तुम्हाला काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते. फक्त बाळूमामांवरती विश्वास ठेवा, न मागताही तुम्हाला सर्व काही मिळेल. फक्त लाईफ इज ब्युटिफुल असा शब्दाचा अर्थ तुम्ही तुमच्या जीवनात घाला व त्याला मनापासून समजा. नक्की ते सर्व काही तुमच्या जीवनात होईल. मित्रांनो, देव सांगत असतात, कर्म करताना भक्ता सावध राहा बरं का,
कारण मी पाहत आहे तुझ्या अंतजन्माच्या कर्माचा साक्षीदार मीच आहे. आधी मी होतो, अंत मी आहे, सर्वव्यापी आहे, सर्व साक्षी अंतरूपी नक्की मी आहे. मी फक्त देह बदलत असतो, स्वरूप तेच असतं. म्हणून सावध राहा, सर्व इथेच राहणार आहे, पण तुझ्याबरोबर अनंताच्या प्रवासाला मीच बरोबर चालणार आहे. एकच शाश्वत, एकच सत्य, फक्त मी आणि मीच. हा गर्व करू नको भक्ता, लक्षात ठेव. मी पणाचा गर्व सोड आणि माझ्या भक्तीत विलीन हो. कासवाच्या गतीने का होईना रोज थोडी थोडी प्रगती कर. खूप ससे तुझ्या आडवे येतील, बस त्यांना हरवण्याची तुझ्यामध्ये जिद्द ठेव भक्ता. लक्षात घ्या भक्तांनो, खूप विचार करून एक दिवस नशिबाला विचारलं की तू सगळ्यांना एवढं का दुःख देतो रे? नशिबाने त्यावेळी हसून उत्तर दिलं की मी देताना तर सगळ्यांना सुख देतो, पण तुम्ही सगळेच आणि एकमेकांचं सुख पाहून पूर्णपणे दुःख तुमच्या अंगी ओढून घेता. त्यात माझा दोष काय? त्यामध्ये दोष तर पूर्णपणे तुमचा आहे ना, मग मी माझ्यामध्ये दोष कस काय म्हणून भक्तांनो लक्षात घ्या. सुख आपल्या आयुष्यात आणावे का दुःख आपल्या आयुष्यात आणावे हे मात्र भगवंतांनी आपल्याला आपल्या हातात दिलेलं आहे. बाकी सर्व काही आपल्या हातात आहे, फक्त काळजी करू नका. भगवंत अजून गेलेले नाही, अजून जिवंत आहेत. मित्रांनो, आजचा हा बाळू मामांचा संदेश पूर्ण ऐकला असाल तर कमेंट करा, बाळू मामा आम्ही तुमचं बाळ आहोत. धन्यवाद. भेटूया पुढील एका नवीन संदेशाद्वारे.